श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये जानकी एकटीच उभी असते. तिला ऐश्वर्याचं बोलणं आठवत असतं. अगं, तू यांच्यासाठी किती काय काय केलं, पण यांना तुझं काहीच पडलेलं नाहीये ग. त्यानंतर सुमित्रा ही कशी नाराज होऊन निघून गेली, तेच सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि तेव्हाच घरी परत येतो ऋषिकेश. जानकीचा हा चेहरा तो निहाळतो. पुढे येतो. आता जानकी त्याला पाहते, खूपच खुश होते आणि म्हणते की तुम्ही आलात. तो सांगतो की होय, पण काय झाले, तू अशी उदास का आहे? ती मात्र हसतच सांगते की काही नाही हो, या या ना तुम्ही, प्रवास कसा झाला तुमचा? परंतु ऋषिकेश म्हणतो की हे बघ, तुला खोटं बोलता येत नाही आणि हे असं उष्ण हसू चेहऱ्यावर आणूच नको. काय झालंय तेव्हा? आता ती म्हणते की तुमच्यापासून काहीच लपत नाही ना. तो बोलतो की बायकोवर खरं प्रेम केलं ना की सगळं आपोआप कळतं. मला माहिती आहे ग, हा सगळा डोलारा सांभाळताना तुझी काय अवस्था झाली असेल. आईची तब्येत, कोर्ट केस, ओवीच्या प्रश्नांची उत्तरं, सगळं काही तू एकटीने सांभाळत. जानकी, आणि या सगळ्यात मी तुझ्या सोबत नव्हतो ग. तेव्हा जानकी सांगते की काही नाही, आता तुम्ही आलात ना, या ना बसा. मी तुम्हाला पाणीही विचारलं नाही. आणि ती जाऊन ऋषिकेशसाठी पाणी घेऊन येते. तेव्हा तो विचारतो की काय झालंय कोर्टात जानकी? आता कोर्टात कशा प्रकारे ते प्रात्यक्षिक सादर केलं आणि त्यात हा राहुलच दोषी आहे हे दिसून येत होतं, ते सर्व काही त्याला समजावून सांगते. ऋषिकेशलाही खूपच आनंद होतो. तो बोलतो की म्हणजे आता शरू लवकरच सुटेल. जानकी सांगते की हो, तसंच वाटतंय. ऋषिकेश म्हणतो की आपण पॉझिटिव्ह राहायला हवं. जानकी तेव्हा ती मात्र सांगते की हो, पण का कुणास ठाऊक काहीतरी गडबड आहे. मला अजूनही असं वाटतं की काहीतरी सुटतंय. ऋषिकेश म्हणतो की म्हणजे? ती पुन्हा सांगते की म्हणजे मला खूप अस्वस्थ वाटतंय. अजूनही काहीतरी सुटतंय, काहीतरी गडबड आहे असंच वाटतंय आणि विचार करत असते. त्याच वेळेस इकडे हॉस्पिटलमध्ये असताना सौमित्र स्वतःच्या हाताने अवंतिकाला भरवतो आणि प्रेमाने तिचा हात हातात घेतो. ती म्हणते की काय झालंय? तो प्रेमाने म्हणत असतो की आज माझ्या बायकोचा हात हातात घेऊन एक गोष्ट सांगावीशी वाटते. मला तुझा खूप अभिमान आहे. मी खूप नशीबवान आहे, तू माझी बायको आहेस. ती मात्र लाडाने म्हणते की अरे बापरे. तेव्हा तो सांगतो की होय, अगं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असून देखील तू शरूची केस लढलीस. आपल्या कुटुंबासाठी, घरासाठी तू खंबीरपणे उभी राहिलीस. पण मी काय केलं? फक्त पळपुटेपणा. भाऊ असून शरूची केस लढण्यापेक्षा मी मात्र स्वतःच्या करिअरचा विचार केला. फक्त पळपुटेपणा केला. मी तुला त्रास दिला, तुला डिमोटिवेट केलं. खरंच मला माफ कर ग. खूप चुकलोय मी. आज ना मी स्वतःच्याच नजरेत पडलोय. तेव्हा ती मात्र सांगते की सौमी, अजिबात असा विचार करायचा नाही हा. आणि ती त्याला समजावत असते. त्याच वेळेस इकडे घरी असताना सारंग देखील ऐश्वर्यावर चिडलेला असतो. अहो, तुम्ही तरी थोडासा विचार करत जा ना. आईची तब्येत नाजूक आहे, तो तरी विचार करायचा, असं तो ऐश्वर्याला सुनावतो. तेव्हा ती वैतागतच म्हणते की अहो, त्या तुमची आई आहे म्हणून फक्त इमोशनल होऊन तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष नका करू. त्या अवंतिकाबद्दल काय बोलत होत्या हे मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय. आणि होय, मी जे बोलले ना त्याचं मला जरा सुद्धा गिल्ट नाहीये. त्या आजीने आणि शर्वरीने दोघींनी मिळून फक्त जानकीविषयी विष भरले आईंच्या मनात. आईंना मात्र फक्त त्या शर्वरीचीच काळजी आहे. तेव्हा सारंग तिला समजावतो की हे बघा, माझ्या आईचं वय झालंय, आता तिचा स्वभाव नाही बदलला येणार, परंतु तुम्ही स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवा ना. तेव्हा ऐश्वर्या सांगते की हो, मला माझ्या रागावर लवकर कंट्रोल करता येत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. पण आईचं काय हो? अहो, ती अवंतिका ती प्रेग्नंट आहे. प्रेग्नंट असून ती केस लढत होती. घरात इतकं स्ट्रेसफुल वातावरण सुरू आहे. जानकी सगळं हँडल करते, परंतु आईंचं काय? फक्त माझी शर्वरी, माझी शर्वरी. आता त्याच वेळेस इकडे हॉस्पिटलमध्ये असलेली अवंतिका देखील इमोशनल झालेली असते आणि सौमित्रला म्हणते की तू माझ्यावर ओरडलास ते माझ्या काळजीपोटीच ना रे.
काय रे, आता तर तू माझं एवढं कौतुक केलंस ना, आणि मी इतकं काहीही केलं नाहीये. फक्त माझं कर्तव्य बजावलंय रे. तेव्हा तो सांगतो की भाऊक होऊन सांगतो की हे तर मी बजावायला हवं होतं ना. एक मुलगा म्हणून, नवरा म्हणून, भाऊ म्हणून मी कशातच काहीही केलं नाही ग. खूप मोठी चूक झाली आहे माझी. तेव्हा अवंतिका समजावते की तुला तुझी चूक रिअलाइज झाली ना, हीच मोठी गोष्ट आहे. अरे सौमी, यापुढे आपण दोघे मिळून ही केस लढूया. तिथे कोर्टात शरुताईसाठी जरी मी उभी असले ना, तरी तू मात्र माझी मदत करशील ना? तेव्हा तो सांगतो की होय, नक्की करेल. त्यानंतर अवंतिका सांगते की मी हे जे काही करू शकले ना, ते फक्त जानकी वहिनींमुळे. अरे, स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करायचा, कायम त्यांना महत्त्व द्यायचं, हे सगळं नकळतपणे मी त्यांच्याचकडून शिकले रे. त्यांच्या सपोर्टमुळेच मी हे सगळं करू शकले. अरे, शरुताई बाहेर पडाव्या म्हणून त्या जीवापासून लढताय. अरे, प्रत्येकाला ना त्यांच्यासारखं चांगलं माणूस होता यायला हवं. तेव्हा सौमित्र बोलतो की तू जानकी वहिनींकडून शिकते ना, मग आता मी तुझ्याकडून शिकेल. तेव्हा ती लाडाने म्हणते की हो का, आणि दोघेही प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात. त्याच वेळेस इकडे घरी ऐश्वर्या पुन्हा सारंगला सांगते की आता तर अवंतिका आणि जानकीलाही वाटते की श्री शर्वरी निर्दोष आहे. परंतु मला असं अजिबात वाटत नाहीये. आल्या दिवसापासून ती मला खटकते. तिच्या नजरेत ना काहीतरी वेगळं आहे. डोळ्यांमध्ये ना एक वेगळाच थंडपणा आहे. मला कायम असं वाटतं की जे हवं ते मिळवण्यासाठी ती काहीही करू शकते. परंतु सारंगचा याच्यावर विश्वास नसतो आणि ऐश्वर्या सांगत असते की एक दिवस मी पुराव्यासकट बोलेल आणि हे सिद्ध करून दाखवेल. त्याच वेळेस दुसरीकडे जानकी पोलीस स्टेशनला आलेली असते. शर्वरीही तिथे येते. जानकीने तिच्यासाठी डबा आणलेला असतो. त्यानंतर आता शरू येताच ती विचारते की वंस, कशी आहात तुम्ही? ती म्हणते की ठीकच. ठीकच म्हणायचं. जानकी सांगते तुमच्यासाठी डबा आणलाय. शरू घाईघाईने डबा उघडते आणि पटकन खायला जाते. तेव्हा तिला ठसका लागतो. जानकी म्हणते की वंस, अहो हळू, हे घ्या, पाणी घ्या. त्यानंतर इकडे शरू म्हणत असते की निदान मला घरचं जेवण तरी मिळतंय. तेव्हा ती बोलते की होय, परंतु हे असं इथे बसून खावं लागतंय. पण वंस, तुम्ही काळजी करू नका. मी लवकरच तुम्हाला इथून बाहेर काढेल आणि तुम्ही सगळ्यांसोबत जेवण कराल. तेव्हा आता ही शरू इमोशनल होते आणि तिचा हात हातात घेऊन सांगत असते की मी किती वाईट वागले ग तुमच्याशी, परंतु तरी सुद्धा तू आणि अवंतिका वहिनी मला इथून बाहेर काढण्यासाठी किती धडपडताय. खरंच थँक्यू. आणि आता या शर्वरीला खूपच गिल्टी वाटत असतं. तेव्हा जानकी तिला समजावत असते की वंस, हे बघा, अहो एकत्र कुटुंबात कधी कधी मतभेद असतात, मतभेद होतात, परंतु जेव्हा संकट येतं तेव्हा कायम एकमेकांसाठी उभं राहायचं असतं. हीच तर एकत्र कुटुंबाची खरी ताकद असते. एकदा महाभारताच्या युद्धात युधिष्ठिर म्हणाला होता की आपली लढाई कौरव विरुद्ध पांडव आहे, म्हणजे 100 विरुद्ध 5. परंतु जर का कुण्या बाहेरच्या व्यक्तीने हल्ला केला तर आपण 105 असू. तेव्हा आता इकडे शर्वरी म्हणते की हो ग, हा सगळा विचार मी कधीच केला नाही, परंतु आता यापुढे करेन मी आणि स्वतःला बदलणार देखील. तेव्हा आता जानकी सांगते की हो वंस, नक्की हा बदल नक्की करा. मी ओळखते ना तुम्हाला. मला खात्री आहे तुम्ही नक्की बदलाल. कधी कधी चांगल्या माणसाला देखील चुकीची संगत लागू शकते, परंतु वेळेत आपली चूक कळणं हे महत्त्वाचं आहे. बरं वंस, आता तुम्ही जेवून घ्या, मला हॉस्पिटलला जायचं आहे. सौमित्र भाऊजी आणि अवंतिकासाठी देखील डबा आणलाय, तो देऊन यायचा आहे. शरू देखील होकार देत आता जेवण करत असते. काहीच वेळाने जानकी आता हॉस्पिटलला पोहोचते. आता अवंतिकाची विचारपूस करत म्हणते की कशी आहेस ग तू अवंतिका? अवंतिका सांगते की ठीक आहे वहिनी मी. तेव्हा आता इकडे जानकी म्हणत असते की नाही ग, तू बोलून जरी दाखवत नसलीस ना, तरी मला माहिती आहे या केसचा तू खूपच स्ट्रेस घेतलाय. आय एम सॉरी ग. कधी कधी मला असं वाटतं की मीच तुला उगीच ही केस घ्यायला सांगितली. तेव्हा अवंतिका बोलते की वहिनी, अहो माझ्यासोबत तुम्ही देखील केस लढताय, मग कसला आला स्ट्रेस? आणि हो,
कधी कधी बीपी वाढतं माझं, पण गोळी घेतली की होतं नॉर्मल. काही हरकत नाही, जानकी सांगत असते की नाही ग, अगं तू प्रेग्नेंट आहेस, तुझा बीपी वाढता कामा नये. जानकी तिची माफीही मागत असते. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही वहिनी, खरी चूक तर माझी आहे, माझ्यामुळे सगळं झालंय. तेव्हा अवंतिका दोघांनाही समजावत गप्प करते. तर त्यानंतर जानकी विषय काढत म्हणते की आता पुढच्या हिअरिंगला काय करायचं. तेव्हा अवंतिका बोलते की कदाचित डॉक्टर मला सोडतील, नाहीतर आपण त्यांना रिक्वेस्ट करूया. तू जानकी तिला समजावते की नाही अजिबात असं करायचं नाही, आणि कोर्टाने परमिशन दिली ना तर आपण पुढची डेट मागवून घ्यायची का. परंतु अवंतिका सांगते की नाही हो वहिनी, अजिबात असं करायचं नाही, त्याने केस लांबते, आपण डेट अजिबात मागायची नाही. तेव्हा आता जानकी सांगते की हो, काहीतरी मार्ग निघेल, आपण डॉक्टरांशी बोलूया. बरं आता तू जेवून घे, भाऊजी तुमच्यासाठीही मी डबा आणलाय, हे खाऊन घ्या, मी डॉक्टरांशी बोलून आले. असं म्हणत जानकी बाहेर जाते. तेव्हा सौमित्र डबा उघडतो आणि स्वतःच्या हाताने अवंतिकाला भरवत असतो. ती खूप खुश होते आणि म्हणते की अरे वा, आज तर माझ्या नवऱ्याचं प्रेम खूपच उतू चाललंय. सौमित्र देखील स्माईल करत असतो. त्याच वेळेस इकडे लॉकअपमध्ये एक कॉन्स्टेबल एका मुलीला आतमध्ये ढकलते आणि म्हणते की कुठून कुठून येतात काय माहिती, आणि बाहेरून ती लॉक लावते. आता ही मुलगी शर्वरी जवळ येऊन बसते. शर्वरीला ते आवडत नाही. ती म्हणते की तू इथे तिथे बाजूला जाऊन बस ना, बघू इथे बसू नकोस माझ्याजवळ. तेव्हा आता ही मुलगी बोलते की काय ग, माणसं चावतात की काय तुला, इथे मी तुझ्या फायद्यासाठी आले आहे आणि तू मला लांब जायला सांगते. शर्वरी धक्क्यानेच म्हणते की काय, माझा फायदा, कोण आहेस तू. ही मुलगी बोलत असते की माझी सेटिंग आहे, तुला इथून बाहेर काढायला आले मी. बरी धक्क्यानेच विचारते की म्हणजे ही मुलगी सांगत असते की काय ग, खूप प्रश्न पडतात तुला, हे बघ तुला इथून बाहेर काढायला आले आहे मी आता, जास्त प्रश्न तू विचारू नकोस. रात्री सगळे झोपले की मग मी तुला उठवेन, आता जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. तुला इथून बाहेर पडायचंय की नाही. शर्वरी आता जरासा विचार करू लागते आणि त्यानंतर या मुलीला विचारते की म्हणजे नक्की कोण आहेस तू, कोणी पाठवलंय तुला, आणि तुला मला इथून बाहेर का काढायचंय. तेव्हा ही मुलगी म्हणते की हे बघ, अगं जास्त डोकं नको लावूस, तुला इथून बाहेर पडायचे की इथेच राहायचंय. ही शर्वरी म्हणते की केसचा निकाल लागल्यानंतर मी इथून बाहेर पडणारच आहे. ही मुलगी सांगते की हो, हो का, अगं केस तर वर्षानुवर्ष चालते, त्यापेक्षा जास्त डोकं चालवू नकोस, रात्री संधी मिळताच इथून बाहेर पड, रात्री संधी मिळताच मी तुला इथून बाहेर काढेल. यायचंय की नाही तुला. शर्वरी म्हणते की यायचं तर आहे, पण ती मुलगी तिला दम देते की पुढे काहीच बोलू नकोस, शांत झोप. शरू तर गप्प झालेली असते. तर आता त्याच वेळेस इकडे जानकी पुन्हा अवंतिकाकडे येते. ती विचारते की काय म्हणाले डॉक्टर. तेव्हा जानकी अजूनच सांगते की काळजीचं काहीच कारण नाहीये, ते तुला उद्याच डिस्चार्ज देणार आहेत आणि ते म्हणालेत की तू कोर्टात देखील जाऊ शकतेस. तेव्हा अवंतिकाला खूप छान वाटतं. ती म्हणते की आता काहीच प्रॉब्लेम नाहीये, सगळं सॉर्टेड आहे. परंतु जानकी आठवण करून देते की आपल्याला काळजी मात्र घ्यायची नंतर ती सौमित्रला सांगते की भाऊजी तुम्ही घरी जा, मी थांबते इथे. परंतु सौमित्र सांगतो की नाही वहिनी, तू घरी जा, मी थांबतो प्लीज. आता जानकी होकार देते आणि त्यानंतर घरी येते. ती घरी पोहोचते तेव्हा ऐश्वर्या तिची वाटच पाहत असते. जानकी येताच तिला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. जानकी म्हणते की काय ग, काय झालं. तेव्हा ऐश्वर्या मात्र सांगते की मला अजूनही असं वाटतंय की ती शर्वरी सगळं नाटक करते, फक्त सिंपथी गेन करण्यासाठी. जानकी म्हणते की तुला कळत नाहीये का, तू पुन्हा पुन्हा तेच तेच बोलतीये. परंतु ऐश्वर्या सांगते की एकदा माझं बोलणं सिरियसली घे ग, म्हणजे नंतर तुला पश्चातापाची वेळ येणार नाही. तेव्हा जानकी सांगते की ठीक आहे, मी जेन्युइनली तुझं बोलणं ऐकते, पण मला कारण सांग ना, तुला का असं वाटतंय की शर्वरी वंश नाटक करतायत. तेव्हा आता ऐश्वर्या तिला समजावते की बघ ना,
आपण जेव्हा समोर येतो तेव्हाच ती शर्वरी नाटकं करते. म्हणजे आपण जेव्हा जेलमध्ये भेटायला गेलो तेव्हाच नेमके तिला कसं काय स्वप्न पडलं ग? मागच्या वेळेला देखील जेव्हा तू तिच्या समोर गेली होतीस ना, तेव्हाच तिने तिचं डोकं आपटलं होतं. म्हणजे जेव्हा आपल्यापैकी कोणीतरी सोबत असतं तेव्हाच ती ही सगळी नाटकं करते. इतर वेळेस ठीक आहे असं म्हणत ऐश्वर्या जानकीला समजावते. तेव्हा अखेर जानकी म्हणते की बरं ठीक आहे, आता तुझ्या मनासारखं करूया, पण प्लॅन मात्र माझा असेल. तेव्हा ऐश्वर्याला विचारते की नक्की काय करायचंय? नक्की काय? जानकी तिचा जो प्लॅन आहे तो सगळा ऐश्वर्याला समजावते. त्यानंतर दोघींमध्येही जरा वेळ काहीतरी डिस्कशन होतं आणि जानकी नंतर तिला विचारते की बोल मंजूर? तेव्हा ऐश्वर्याही सांगते की होय मंजूर. आणि त्यांचा प्लॅन आता ओके असतो. आणि मंडळी, आजचा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात राहुल देसाई मॅडमला म्हणत असतो की काहीही करा, मला यातनं बाहेर काढा. नक्की काय प्लॅन आहे तुमचा? तेव्हा या देसाई वकील सांगतात की फक्त फक्त या त्या शर्वरीने ना काहीतरी चूक करायला हवी. त्याच वेळेस इकडे लॉकअपमध्ये असलेली ही मुलगी कॉन्स्टेबलला बोलावते आणि मला बाथरूमला जायचंय म्हणून सांगते. की कॉन्स्टेबल वैतागतच म्हणते की नेमकी झोपताना तुम्हालाही सुचतं? त्यानंतर ती दरवाजा उघडते. ही मुलगी शरूला सांगते, शरूला म्हणते की तुलाही यायचंय ना, चल. दोघीही बाहेर येत असतात की कॉन्स्टेबल म्हणते की 1 मिनिट. त्याच वेळेस इकडे घरी ऐश्वर्या जानकीला म्हणते की आता बघूया तुझं खरं ठरतंय की माझं. चालेल असं म्हणत जानकी देखील आता तिच्या हातात हात देते. इकडे शरू त्या मुलीसोबत तिथून सटकणार असते. मंडळी, आता ऐनवेळी जानकी तिथे पोचून शर्वरीलाही मूर्ख चूक करण्यापासून अडवू शकेल का? की शर्वरी देसाई मॅडमच्या प्लॅनमध्ये अडकेल? नक्की शर्वरीचा हेतू काय असेल? ऐश्वर्या की जानकी, नक्की कोण खरं ठरेल? सर्वच काही पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. तर मंडळी, अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी सिरियल घर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.